Students, previous lecture we studied the branches of geology. We observe 3 branches: mineralogy, petrology, structural geology. Now today we start another branch: petroleum geology, mining geology, and oceanography and paleontology. Now we start next branch. Petroleum geology. What is petroleum geology? Petroleum geology means study of oil and natural gas are called as petroleum geology. All these notes we provide in PDF file. Don't write, just you listen it. And next branch comes physical geology. Various types of physical strata present in geology. Study of that strata are called as physical geology. This is simple branch. Next branch, oceanography. Oceanography means study of oceans. Oceans are called as oceanography. आपण बघतो की समुद्राचा अभ्यास कशा पद्धतीने केला जातोय. समुद्राचं पाणी पातळी वाढते वगैरे वगैरे वगैरे. तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला या ओशनोग्राफीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. स्टडी ऑफ ओशन्स आर कॉल्ड एज ओशनोग्राफी. त्याच्यानंतर पुढची ब्रांच आहे पॅलेंटॉलॉजी. Paleontology, it is important branch. What is paleontology? The definition of paleontology: definition of paleontology. It is simple definition. Study of fossils are called paleontology. Simple definition: study of fossils. What is fossils? Definition of fossils: it is remains of animal and remains of plant. Remains of animal and remains of plant are called as fossil. आता फॉसिल्स म्हणजे काय? मराठीत आपण जीवाश्म म्हणतो. जीवाश्म तुम्ही ऐकलं असेल जीवशास्त्रामध्ये. तुम्ही तो ज्युरॅसिक पार्क नावाचा पिक्चर बघितलेला आहे की डायनासॉर सुरुवातीला 100-200 वर्षापूर्वी 4500 मिलियन इयर्स अगो जेव्हा पृथ्वीची निर्मिती झाली त्यावेळेस जीवाश्म काय होतं, मग कशासाठी याचा अभ्यास करायचा? तर एन्शियंट टाइमचा, प्राचीन काळातला अभ्यास जर करायचा असेल तर तुम्हाला पॅलेंटॉलॉजी ह्या ब्रँचचा विचार करावा लागतो. आणि ह्या ब्रँचमुळे आपल्याला पास्ट मध्ये काय घडून गेलेले त्याचा अभ्यास त्याच्यामध्ये होतो. दॅट ब्रँच आर कॉल्ड एज पॅलेंटॉलॉजी. तर रिमेन्स ऑफ एनिमल्स अँड रिमेन्स ऑफ प्लांट, की एखाद्या वेळेस आता ज्युरॅसिक पार्क मध्ये तुम्हाला दाखवले इट इज एन्शियंट पिरियड. ज्युरॅसिक, ट्रायसिक, इट इज द नेम ऑफ पिरियड. आता आपण ज्युरॅसिक असंच म्हणतो असं नाही. ज्युरॅसिक हा त्या कालावधीला दिलेला नाव आहे. ज्युरॅसिक पिरियड, ट्रायसिक पिरियड, दीज आर द व्हेरियस टाइप्स ऑफ पिरियड्स प्रेझेंट इन पॅलेंटॉलॉजी. अँड वन जस्ट इन 12th सायन्स आपल्या 12वीला फक्त आपल्याला याची डेफिनेशन बघायचे पॅलेंटॉलॉजी. द पॅलेंटॉलॉजी मीन्स स्टडी ऑफ फॉसिल्स. त्यानंतर फॉसिल्स, द डेफिनेशन ऑफ फॉसिल्स, रिमेन्स ऑफ एनिमल्स अँड रिमेन्स ऑफ प्लांट, अँड देन युजेस ऑफ फॉसिल्स. आता याचे काय युजेस आहेत? युजेस ऑफ फॉसिल्स. व्हॉट इज यूज फॉसिल्स यूज? आता आपल्याला जर समजा एखाद्या प्राचीन काळातल्या गोष्टीचा 400 वर्षापूर्वीच्या गोष्टीचा आपल्याला शोध लावायचा असेल तर आपण
या फॉसिलच्या माध्यमातून तो शोध लावू शकतो. दॅट इज कॉल्ड फॉसिल्स. लीफ इम्प्रेशन्स असतील, काही प्लांट इम्प्रेशन्स असतील, काही ॲनिमल इम्प्रेशन्स असतील, मग त्या सेडिमेंटरी रॉक्सवर किंवा एखाद्या खडकावर त्याचा जर ठसा पडलेला असेल तर त्या ठशाच्या अभ्यासावरून पुरातत्व खात्यामध्ये आपण जर गेलो तर त्या ठिकाणी अशा प्रकारचे काही सॅम्पल्स ठेवलेत आणि त्या सॅम्पलच्या आधारे आपल्याला सांगता येते की हा प्राणी कोणत्या वर्षाचा आहे. इट्स कम्स इन दॅट ब्रँच आर कॉल्ड ॲज पॅलेंटॉलॉजी. म्हणून जिओलॉजीमध्ये पॅलेंटॉलॉजीला अत्यंत महत्त्व आलेलं आहे आणि पॅलेंटॉलॉजी ही अशी ब्रँच आहे की या ब्रँचनुसार या ब्रँचमधून आपण जे जे काही शिकतो ते अत्यंत उपयुक्त आहे. म्हणून या ब्रँचचा डिटेल अभ्यास आपल्याला 12th सायन्समध्ये आपल्याला याच्यावर एक टॉपिक आहे पॅलेंटॉलॉजी. आपण मागच्या 3-4 तासामध्ये 3-4 लेक्चर्समध्ये आपण सगळ्या की नेमकं आपल्याला जिओलॉजीमध्ये काय अभ्यास करायचा आहे, काय इम्पॉर्टंट आहे, कुठल्या कुठल्या ब्रँचेस आहेत, आपण त्याचं सगळं स्टडी या ठिकाणी केलं आणि त्या प्रत्येक ब्रँचची डेफिनेशन आणि त्या प्रत्येक ब्रँचला आपण टच करण्याचा प्रयत्न केले. आणि याही पलीकडे जाऊन आपण पुढच्या त्या टॉपिकमध्ये गेल्यानंतर स्टडी ऑफ रॉक्स अँड स्टडी ऑफ पॅलेंटॉलॉजी, स्टडी ऑफ फॉसिल्स, स्टडी ऑफ इंडेक्स फॉसिल्स, या सगळ्यांचा अभ्यास आपण त्याच्यामध्ये करणार आहोत. ऑल ऑफ यू अंडरस्टँड. जस्ट ओव्हरलुक ढोबळ मानानं तुम्हाला पॅलेंटॉलॉजी म्हणजे काय ते समजलं. पॅलेंटॉलॉजी मीन्स स्टडी ऑफ फॉसिल्स. Fossils, its definition of fossils, remains of animals and remains of plants are called as fossils. ही ब्रँच लक्षात आली. आता आपण याच्या पुढची ब्रँच बघू. Our next branch mining. Mining geology ही सुद्धा इकॉनॉमिकली स्ट्रॉंग करणारी ब्रँच आहे. मायनिंग जिओलॉजी, स्टडी ऑफ माइन्स. माइन्स म्हणजे काय? खाणी. आता 2 टाइप्स ऑफ माइन्स. 2 टाइप्स ऑफ माइन्स. नंबर 1 क्लोज माइन्स. नंबर 2 open mine. What is closed mines? उदाहरणार्थ तुम्ही कोळशाच्या खाणीमध्ये गेल्यानंतर जमिनीच्या खाली 1 किलोमीटर खोल जाऊन किंवा 2000-3000 फूट खोल जाऊन आपण कोळसा काढतो, त्याला आपण क्लोज माइन. जी बंदिस्त माइन असते, वरती भूपृष्ठावर काही दिसत नाही पण आत भुयारात जाऊन त्याच्यामधून आतून खनिज संपत्ती काढणे, दॅट ब्रँच आर कॉल्ड एज क्लोज माइन. अँड ओपन माइन्स. आता नागपूर जवळ आपण जी कोळशाच्या माइन्स आहेत त्या ओपन माइन्स आहेत. तर त्या माइन्स मध्ये उभं राहिल्यानंतर तुम्हाला आकाश दिसतंय, ओपन स्काय टच, दॅट इज कॉल्ड एज ओपन माइन्स. ऑल ऑफ यू अंडरस्टँड दिस 2 ब्रँचेस. आता कुठल्या कुठल्या क्लोज माइन्स आहेत, कुठल्या कुठल्या ओपन माइन्स आहेत. आता माइन्सचे कुठले कुठले, आता कुठले कुठले कोल माइन्स ज्याच्यामधून कोळसा निघतो, कोल्स माइन्स. त्यानंतर गोल्ड माइन्स, गोल्ड माइन्स. अशा वेगवेगळ्या माइन्स आपल्याला बघायला मिळतात. दॅट इज कॉल्ड. आता ह्या सगळ्यांचा अभ्यास ज्याच्यामध्ये येतोय दॅट्स ब्रँच आर कॉल्ड एज मायनिंग जिओलॉजी. स्टडी ऑफ माइन्स, 2 टाइप्स ऑफ माइन्स, क्लोज माइन्स अँड ओपन माइन्स. याच्यामध्ये एवढंच आहे. तर ऑल ऑफ यू ऑब्झर्व ऑल दीज ब्रँचेस. लास्ट 4 periods we study importance of geology, important branches, mineralogy, petrology, structural geology, physical geology, oceanography, geomorphology, paleontology and mining geology. All of you understand? आता याच्यामध्ये जर तुम्हाला काही डिफिकल्टी असेल तर तुम्ही विचारू शकता. इफ एनी डिफिकल्टी यू आस्क मी. आणि ह्या सगळ्यांच्या नोट्स तुम्हाला PDF फाइल्स मध्ये अशा फॉर्मॅटमध्ये तुम्हाला या ठिकाणी तयार करून दिलेले आहे. आणि ह्या सगळ्या PDF मधून की तुम्हाला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं याच्यातून तुम्ही तुमचं नोट्स अवेलेबिलिटी त्या ठिकाणी करून दिलेली आहे. ओके. आणि आता याच्यानंतर आपली पुढचा टॉपिक सुरू करायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला बघायचंय अर्थक्वेक्स, व्होल्कॅनो अँड माउंटन्स. तर अर्थक्वेक्स मध्ये आपल्याला काय बघायचंय?
First we define earthquakes, causes of earthquakes, effects of earthquakes. अर्थक्वेक्स एक टॉपिक बघायचा आहे, त्याच्यानंतर बघायचं आहे आपल्याला व्होल्कॅनो, त्याच्यानंतर माउंटन. हे 3 टॉपिक्स आपले इम्पॉर्टंट आहेत. 12वीच्या परीक्षेचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून अर्थक्वेक्स, व्होल्कॅनो अँड माउंटन्स थिअरीमध्ये या 3 टॉपिकवर तुमच्या 70 मार्कापैकी जवळजवळ 20 मार्क्स सिलेबसमध्ये त्याचा अंतर्भाव झालेला आहे. ते याच्यामध्ये अर्थक्वेक्स मध्ये इन अर्थक्वेक्स वी स्टडी डेफिनेशन ऑफ अर्थक्वेक्स, त्याच्यानंतर कॉजेस ऑफ अर्थक्वेक्स, effects of earthquakes, and types and instrument, measurement, instrument measurement of earthquake. त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे सिस्मोग्राफ, and seismogram. सिस्मोग्राम अँड सिस्मोग्राफ. आता ह्या टॉपिक मध्ये आपल्याला ते बघायचं आहे व्होल्कॅनो मध्ये डेफिनेशन ऑफ व्होल्कॅनो, टाइप्स ऑफ व्होल्कॅनो, इफेक्ट्स ऑफ व्होल्कॅनो इन माउंटन्स, डेफिनेशन ऑफ माउंटन्स अँड टाइप्स ऑफ माउंटन्स. हे आपल्याला या ठिकाणी ऑब्झर्व करायचे आहे. नेक्स्ट पिरियड मध्ये आपण आपला टॉपिक सुरू करणार आहोत अर्थक्वेक. We continue next period. Tomorrow we start new topic earthquakes. Okay, thank you. We provide all these notes in PDF for you. Thanks.